दिस चॅनल्स अमित कोळेकर अकॅडमी. नाव आता आपल्याला काय स्टडी आपण पहिला आता फिजिक्सचं स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, फिजिक्सचा 5वा लेसन ऑसिलेशन्स. ठीक आहे, आता मी 5वं लेसन हे न्यू म्हणजे चॅनल जुनंच आहे माझं. मी मॅथमॅटिक्स अगोदर शिकवलेलं आहे ह्याच्यावर. ठीक आहे, ह्या चॅनलवर आता सध्या कंटिन्यूमध्ये आहे मी. पण आता फिजिक्सचा हा फर्स्ट जो व्हिडिओ आहे फिजिक्ससाठी ऑसिलेशनवर आहे. ठीक आहे, तुम्ही बोलत असेल पहिलं लेसन का नाही. मी जे मेन टॉपिक आहे ते कव्हर करणार आहे लवकर. ठीक आहे, ज्याचं वेटेज जास्त आहे तेच मी तुम्हाला फिजिक्सचं हे टीच करणार आहे. आणि बाकीचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सगळं मॅथ्सवर आहे. वर आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर पहिले माझे व्हिडिओ बघा. ठीक आहे, जे ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांनी व्हिडिओ बघू शकता. आता राहिला प्रश्न फिजिक्स. आता ऑसिलेशन्समध्ये काय काय करायचं बघा आपल्याला. सर्वात पहिलं आपण फिजिक्स म्हणजे काय ते समजून घेऊया. ठीक आहे, फिजिक्स काय आहे. ठीक आहे, आतापर्यंत स्टडी तुम्ही भरपूर केला फिजिक्स. पहिला लेसन केला, फ्लुइड्स केलं, थर्ड लेसन थर्मोडायनॅमिक्स वगैरे. ठीक आहे, पण ॲक्च्युली फिजिक्स म्हणजे काय. फिजिक्स म्हणजे काय असणार आहे. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द नॅचरल फेनॉमेना. ठीक आहे, काय फिजिक्स म्हणजे काय. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स that deals with the study of all the natural phenomena. म्हणजेच काय त्याचा अर्थ. फिजिक्स हा सायन्सचा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय डील्स विथ स्टडी ऑफ ऑल नॅचरल फेनॉमेना. ठीक आहे, नॅचरल फेनॉमेना म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 टाईप येतात. ठीक आहे, नॅचरल फेनॉमेनामध्ये एक तर आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. सेकंड म्हणजे काय असणार आहे, युनिव्हर्सलमध्ये काय चाललं आहे त्याचं स्टडी करणे म्हणजेच फिजिक्स. ऑब्झर्वेशनद्वारे पण फिजिक्स करू शकतो आपण. आता सगळं डीपमध्ये आहे ते व्यवस्थित. जवळपास मी तुम्हाला 7-8 मिनिटं एक्सप्लेनेशन करेन, पण ॲक्च्युली फिजिक्स म्हणजे काय हे समजून घ्या. ठीक आहे, उगाच तुम्ही डायरेक्ट ऑसिलेशनवर जाऊ नका. सगळे चॅप्टर करत असताना फिजिक्स पण माहिती पाहिजे काय आहे. ठीक आहे, आता फिजिक्स तुम्हाला समजलं काय. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द नॅचरल फेनॉमेना. फर्स्ट कोणची स्टडी करू शकतो आपण. पहिलं काय येणार आहे, ऑब्झर्वेशनद्वारे. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल त्याच्याद्वारे आपण करू शकतो. ठीक आहे, त्याचं स्टडी करणे. किंवा डायरेक्ट समजा आता हे आहे आयझॅक न्यूटन माहिती असेल. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आयझॅक न्यूटन्स आहे, न्यूटन्स फर्स्ट सेकंड थर्ड लॉ. आयझॅक न्यूटननी काय सांगितलेलं आहे, एखादी बॉडी आपण वर फेकली. ठीक आहे, ॲट सर्टन हाईटला. ठीक आहे, इथं मॅन आहे, सर्टन हाईट समजा यांनी इथं ऑब्जेक्ट फेकला वर. सर्टन हाईटला त्याची वेलॉसिटी 0 होणार. आपल्याला पण माहिती हे आपण ऑब्झर्वेशन केलं आहे. पण डायरेक्ट व्हॅल्यू काढली का आपण तिथं नाही. पण काय सांगतं, जिथं स्पीड कमी झाली वेलॉसिटी 0 येणार. ठीक आहे, म्हणजे हे आपण ऑब्झर्वेशन केलं. म्हणजेच काय असणार, पहिलं त्याच्यामध्ये नॅचरल फेनॉमेनॉनमध्ये त्याच्यामध्ये येणार ऑब्झर्वेशन. ठीक आहे, इट इज ऑल्सो स्टडी ऑब्झर्वेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये येणार ऑब्झर्वेशन. आणि सपोज फ्री फॉल होणार. आता हे नंतरची प्रोसेस आहे काय असेल ते. ठीक आहे, फर्स्ट झालं ऑब्झर्वेशन. ठीक आहे, इथे लिहितो मी ऑब्झर्वेशन सांगतोय मी फक्त. ठीक आहे, हे डेफिनेशन फक्त कोणी विचारलं तर त्यांच्यासमोर फेकून टाका. ठीक आहे, बिंदास फेकून टाका. हे काय एवढं अवघड नाही, पण माहिती पाहिजे तुम्हाला. एक तुम्ही स्टुडंट आहात. ठीक आहे, 12th स्टँडर्डचे. आता फर्स्ट ऑब्झर्वेशन. नाव सेकंड काय असलं, युनिव्हर्सल. युनिव्हर्सल स्टडी म्हणजे जे काय एन्व्हायरमेंटमध्ये चालू आहे, कोणते लॉज प्रिन्सिपल वगैरे यूज करत आहेत आपण, दॅट इज अ युनिव्हर्सल स्टडी. ठीक आहे, युनिव्हर्सलमध्ये काय चेंज होत आहे. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय, भौतिक शास्त्र म्हणजे काय चेंजेस होत राहणे कंटिन्यू. ठीक आहे, कंटिन्यू चेंजेस होत राहणं म्हणजेच कुणामध्ये, युनिव्हर्सलमध्ये. त्याचा आपण स्टडी करू शकतो. ऑब्झर्वेशन आपण एक फॉर एक्झाम्पल सांगितलं ना. लास्ट वन थर्ड मध्ये काय इथे येणार, डायनॅमिक स्टडी. इव्हन डायनॅमिक स्टडी. ठीक आहे, फिजिक्स मध्ये डायनॅमिक स्टडी काय आहे. डायनॅमिक स्टडी म्हणजे काय, तुमचं फिजिक्स नेहमी डायनॅमिक स्टडीमध्येच असणार आहे. काही लॉज वगैरे असणार स्टॅटिक स्टडीमध्ये. ठीक आहे, स्टॅटिक आणि डायनॅमिक समजून घ्या. डायनॅमिक स्टडी अशी स्टडी आहे
त्याच्यामध्ये सतत चेंज होत राहणं. ठीक आहे, सतत चेंज कसं होत राहणं, समजा आता मी फिजिक्स सायंटिस्ट आहे. ठीक आहे, समजा एखादा मी शोध लावला आणि माझी त्याची व्हॅल्यू आली, हे एवढं एवढं लागते आपल्याला, एवढं एवढं फोर्स लागते. ठीक आहे, एवढं फोर्स लागलं तर ती बॉडी मूव्ह करणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, समजा एवढं फोर्स जर मी लावला तर बॉडी टेन्स होती. पण आता मी फेल झालो, त्याच्यानंतर अजून कोणतरी येणार, समजा त्यांनी परत तिथं हे केलं नाही का, 10 न्यूटन नाही लागत आहे, त्यावेळेस बॉडीला 11 न्यूटन्स लागते. मग ते हे एंड पर्यंत फिक्स व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, तर ते स्टॅटिक्स असणार, स्टॅटिक स्टडी असणार. ठीक आहे, आणि डायनॅमिक स्टडी म्हणजे काय, मी फेल झालो, त्याच्यानंतर कोणतरी त्याच्यावर शोध लावण्यात आला. ठीक आहे, ते झालं डायनॅमिक स्टडी. ठीक आहे, म्हणजे सतत फिजिक्समध्ये सतत चेंज होत राहणार आहे. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी पाहिजे, ज्याचं ॲक्युरेसी बरोबर आहे तेच फिजिक्समध्ये येतं. ठीक आहे, कोणतं पण बंडल चालणार नाही याच्यात फिजिक्समध्ये. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल नॅचरल फेनॉमेना. त्याच्यावर आपण ऑब्झर्वेशन करणार, मग युनिव्हर्सल ॲक्सेप्ट करणार का नाही ते पण बघणार, कोणते कोणते प्रिन्सिपल वगैरे आपल्या होणार ते पण बघायला लागेल आपल्याला. इट इज अ डायनॅमिक स्टडी. डायनॅमिक स्टडी असणार, चेंजेस होत राहिले असेल तर त्यावेळेस जास्त आपण फोर्स त्याच्यावर करतो. ठीक आहे, म्हणजे एक फिक्स कोणती तरी व्हॅल्यू आणतो, ॲक्युरेसी आणतो त्याच्यावर आपण. ठीक आहे, डायनॅमिक म्हणजे काय, चेंजेस होत राहणे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणामध्ये, फिजिक्समध्ये. म्हणजे कोणतं पण फेक चालणार नाही. ठीक आहे, समजते का, बंडल चालणार नाही. म्हणजे इट इज अ रियालिटी, ज्याचं ॲक्युरेसी बरोबर आहे ते आपण यूज करतो डेली लाईफमध्ये. अजून फॉर एक्झाम्पल, आता फिजिक्समध्ये काय काय ना, आता हे सोडून टाका, दुसरं तुम्हाला सांगतो काय काय आहे. फॉर एक्झाम्पल मॅग्नेट. ठीक आहे, मला माहिती, मला दिसतंय हे मॅग्नेट आहे, हे मी काय केलं, ऑब्झर्वेशन केलं. ठीक आहे, नाव नेक्स्ट, मला माहिती हे दोन्ही काय होणार आहे, इथं मॅग्नेट दोन्ही जवळ आणले तर जवळ जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार, याच्या आतमध्ये अट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, काय होणार आहे, अट्रॅक्शन. पण मला दिसतंय का ते अट्रॅक्शन होताना, नाही दिसत. मग त्याच्यासाठी फिजिकली मॅथेमॅटिकल इक्वेशन काढायला लागेल आपल्याला. ठीक आहे, समजते का, मॅथेमॅटिक्स इट इज अ पार्ट ऑफ मॅथेमॅटिकल. ठीक आहे, मॅथेमॅटिक्स पण तुम्हाला यायला पाहिजे त्याच्याबरोबर. हे झालं ऑब्झर्वेशन, आणि ह्याच्यावर स्टडी करणं म्हणजेच फिजिक्स. ठीक आहे, अजून फॉर एक्झाम्पल भरपूर आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल लाईट, दिसते मला लाईट आहे. ठीक आहे, दिसतंय मला वायर आहे, तिथं करंट पास होतंय, दिसतंय का, नाही दिसत. मग मी त्याला डिनोट करणार आहे. ठीक आहे, असं डिफरंट आहे. त्याच्या आतमध्ये म्हणजे डीप मध्ये स्टडी करणं, एक तुम्हाला काय करायला लागेल, त्याच्यामध्ये डीप मध्ये स्टडी करायला लागेल, आणि तुम्हाला प्रूफ पण दाखवायला लागेल. फिजिक्स काय सांगतं, असं कोणतं पण फेकलेलं चालणार नाही तिथं, तुम्हाला प्रूफ सहित लागेल तिथं. ठीक आहे, प्रूफ असेल तरच तुम्हाला फिजिक्स ॲक्सेप्ट करणार. प्रूफ आणि ॲक्युरेसी पाहिजे. ॲक्युरेसी हे मेन शब्द आहे. ॲक्युरेसी जर नसेल फिजिक्स नाही आहे. जिथं ॲक्युरेसी आहे तिथं फिजिक्स आहे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स बघा ना. थर्मोडायनॅमिक्समध्ये काय काय असतं, रेफ्रिजरेटर घ्या, काय करतं रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते, दॅट इज हीट एनर्जी. सिम्पल आहे. अजून एक सपोज गाडीचं बघा, इंजिन कशामध्ये कन्वर्ट करतं, हीटमध्ये. ठीक आहे, हीट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल इंजिनचं सांगितलं तर. ठीक आहे, बाईकचं काय, हीट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. आणि फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर घेतलं, त्याचं काय येणार आहे, त्याच्यामध्ये काय काय येणार, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. ठीक आहे, जे चेंजेस होत राहणं म्हणजेच फिजिक्स येणार आहे. ठीक आहे, ओके. नाव नेक्स्ट, ऑसिलेशन्स. आता फर्स्ट चॅप्टर ऑसिलेशनमध्ये काय काय करायचं आहे, आणि मी PDF तुम्हाला देणार आहे. PDF माझ्याकडे हे रेडी आहे, नोट्स रेडी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला PDF, मला जर लिंक तयार करता आली ना तर मी तुम्हाला लगेच सांगेन. ठीक आहे, कुणाला आयडिया असेल तर कमेंटमध्ये बघा, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मला सांगा ती लिंक कशी फॉर्म करायची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला PDF मी त्याद्वारे देईन. ओके.
ऑसिलेशन्स. आता फर्स्ट तुम्हाला नियर अबाउट व्यवस्थित सगळं देणार, जे थेरॉटिकल पार्ट आहे ते इथं लिहिणार आणि जे मॅथमॅटिकल फॉर्म आहे ते मी माझ्या मनाने लिहिणार. मनाने म्हणजे तिथं जे दिलेलं आहे ते काही काही टर्म हे करणार, ओमिट करणार. तुम्हाला बरोबर मार्क्स भेटतील. जसं तुम्ही रेग्युलर बघितलं तुम्हाला परफेक्ट मार्क्स भेटतील. ठीक आहे, पण व्यवस्थित लक्ष द्या. ऑसिलेशन्स. ऑसिलेशन्स म्हणजे काय आता बघा. फॉर एक्झाम्पल, oscillation is the repetitive variation typically in a time of measures about central value of between two or more different state. ठीक आहे, oscillation is a repetitive. repetitive म्हणजे काय, आता इथून इथून परत रिपीट होतोय. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, ऑसिलेशन्स असणार आहे. अजून डीप मध्ये आहे, फक्त ते वरच्यावर सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, ऑसिलेशन जर तुम्हाला कोणी विचारलं तर डेफिनेशन हे सांगायचं. ठीक आहे, ऑसिलेशन इज द रिपिटेटिव्ह व्हेरिएशन्स. ठीक आहे, ह्या फॉर्म मध्ये असणार आहे, वेव्हच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, मे बी स्ट्रिंग असेल किंवा काय असणार तिथं, दोरा वगैरे स्ट्रिंग काय असेल ते. ठीक आहे, इथं स्ट्रिंग मेटॅलिक असेल किंवा नॉन मेटॅलिक असेल. ठीक आहे, ऑसिलेशन इज अ रिपिटेटिव्ह कंटिन्यू पाथ मध्ये. ठीक आहे, व्हेरिएशन टिपिकल इन अ टाइम म्हणजे ॲट अ सर्टन टाइम. ठीक आहे, सर्टन टाइम पण लागणार, त्या टाइम मध्ये किती ऑसिलेट झालेला आहे. ठीक आहे, फ्रॉम मीन पोझिशन, दॅट इज द अँप्लिट्यूड म्हणतात त्याला, पण ते पुढचा भाग आहे काय आहे ते. ठीक आहे, किती सेकंद मध्ये किती ऑसिलेट झालेला आहे. दॅट इज ऑसिलेशन इज अ रिपिटेटिव्ह व्हेरिएशन टिपिकली इन अ टाइम ऑफ मेजर्स अबाउट द सेंट्रल व्हॅल्यू ऑर बिटवीन टू ऑर मोर डिफरंट स्टेट. एवढं फक्त तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित लिहा. ठीक आहे, डीप मध्ये कधी सांगणार आहे तुम्हाला, पुढं सांगणार आहे. ऑसिलेशनवर आहे अजून एक थोडं टॉपिक आहे पुढं, ते डीप मध्ये आहे आणि विथ इक्वेशन बरोबर आहे, म्हणून मी त्यावेळेस तिथं सांगेन एक्सप्लेन करून. ठीक आहे, पहिल्या वेळेस ती स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढं काय. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड पार्ट बघा. आता सेकंड काय इथं, पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन नेक्स्ट कन्सेप्ट काय करायचं याच्यामध्ये. पिरियडिक मोशन मध्ये काय, any motion which repeats itself after a definite interval of a time is called as periodic motions. ठीक आहे, बघा काय असणार, एक सपोज मी याला स्ट्रिंग अटॅच करतोय. ठीक आहे, त्या स्ट्रिंगला मी बॉब अटॅच करतोय. बॉब म्हणजे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल मास बॉल अटॅच करतोय त्याला. ठीक आहे, ह्या स्ट्रिंगला बॉल अटॅच करतोय, इकडून मी सोडून टाकलं त्याला. ठीक आहे, फ्रीली सोडलं, मग काय होणार ते, रिपीट 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 रिपीट. ठीक आहे, म्हणजेच काय होणार आहे, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ अ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. ठीक आहे, आता बॉब सर्टन टाइमला ते काय होणार आहे, रिपीट तर होतोय, पण सर्टन टाइमला त्याची अशी कंडिशन येणार आहे, वेलॉसिटी त्याची काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच इथं दिलेलं ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे कंटिन्यू रिपिटेटिव्ह. ठीक आहे, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ. ठीक आहे, स्वतः रिपीट होतो आहे, पण काहीतरी फोर्स लागत असेल ना, ते आपण नेक्स्ट शिकणार आहे. काय करायचं आपल्याला, आफ्टर अ डेफिनेट इंटरवल, अशी काहीतरी कंडिशन येणार आहे, अशी कधीतरी वेळ येणार आहे, कधीतरी म्हणजे कधी वेळ येणार आहे. टाइम्स इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन्स. ठीक आहे, अशा मोशनला काय बोलणार तुम्ही, पिरियडिक मोशन्स बोलणार. ठीक आहे, एकदम इझी आहे, इझी काय नाही, चिल्लर होते. ठीक आहे, आता नाव नेक्स्ट. आता खरी म्हणजे इथे 3 मार्क्ससाठी आहे किंवा 2 मार्क्ससाठी आहे, डिपेंड करतं क्वेश्चन कसा विचारलेला आहे. हे IMP आहे ना. थर्ड वाला बघा काय करायचं, थर्ड वाला 3 मार्क्स किंवा 2 मार्क्ससाठी असेल. काय तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 3 कंडिशन घेतलेल्या आहे. 3 कंडिशन म्हणजे काय, इथं पहिली जी स्ट्रिंग आहे ती मीन पोझिशनवर आहे. ठीक आहे, M म्हणजे मास. ठीक आहे, फ्रिक्शनलेस. ठीक आहे, म्हणजे इथं काय असणार आहे, ही जी काय सरफेस आहे फ्रिक्शनलेस आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं कोणचे पण डॉट वगैरे नाही आहेत. ठीक आहे, एकदम प्लेन आहे, दॅट इज फ्रिक्शनलेस. जर फ्रिक्शन असेल तर बॉडी मूव्ह व्हायला काहीतरी जास्त फोर्स घे. ठीक आहे, आपल्याला तसं नाही पाहिजे, एकदम प्लेन सरफेस पाहिजे.
ठीक आहे. त्याच्यासाठी इथं लिहिलं फ्रिक्शनलेस. ती कंडिशन पण त्याच्यामध्ये मॅटर करतं. ठीक आहे, फ्रिक्शनचा पण मॅटर करतो याच्यामध्ये. बघा आता पहिली स्ट्रिंग जी आहे ती मेन पोझिशनवर आहे. आता मी ह्याला काहीतरी फोर्स लावतोय. ठीक आहे, फोर्स लावतोय त्या साईडून. स्ट्रिंगला जर मी फोर्स लावला तर ही स्ट्रिंग काय करणार, गप्प बसणार का? नाही गप्प बसणार. मग ते काय करणार, फोर्स ह्या साईडला खिचायचा प्रयत्न करणार. ठीक आहे, ज्यावेळेस ह्यावेळेस इकडं मूव्ह करायचा प्रयत्न करतोय, कुठं मूव्ह होतोय तो, मेन पोझिशनला मूव्ह होतोय. ठीक आहे, मेन पोझिशनला मूव्ह होतोय. पण लगेच तो मेन पोझिशनला जाऊन बसणार का? नाही होणार. मग काय होणार, तो डायरेक्ट आपण जर फोर्स सोडून टाकला, इथून फोर्स सोडून टाकला तर काय होणार, मग डायरेक्ट कॉम्प्रेस होणार. ठीक आहे, इथून डायरेक्ट तो इथे ह्या पोझिशनवर येणार. ठीक आहे, कॉम्प्रेस होणार. परत परत डायरेक्ट तो कुठं जायला बघणार, मेन पोझिशनकडे जायला बघणार. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, परत डायरेक्ट मेन पोझिशनवर नाही जाणार. परत काय होतं, रिपीट होतं. रिपीट, दॅट इज एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर द डेफिनाइट इंटरवल ऑफ अ टाइम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. ठीक आहे, हे आहे पिरियडिक मोशन्स. बघा आता हे तुम्हाला समजलं एवढं. आता इथं काय, ह्याचं व्हॅल्यू काय तिथं तिथं दिलंय तुम्हाला, एफ इंटू मायनस के एक्स दिलंय. इथं पण दिलंय एफ इक्वल टू मायनस के एक्स. आता ही व्हॅल्यू कसं काय आहे ते पण सांगतो. सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन्स ऑफ अ बॉडी. ठीक आहे, विच फोर्स इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. ज्यावेळेस मी फोर्स लावणार इथं, ठीक आहे, त्यावेळेस मास ही बॉडी कुठे टेन्स होणार आहे, मेन पोझिशनला. म्हणजे काय होणार आहे, विच फोर्स इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. ही बॉडी स्वतःला कुठे खेचणार, मेन पोझिशनला. ठीक आहे, ते त्याचा अर्थ दिलाय तुम्हाला, डिरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. अँड आता इथं खरी मजा बघा, मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल. म्हणजे ती व्हॅल्यू इज प्रोपोर्शनल. कोणाची व्हॅल्यू, फोर्सची. इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन म्हणजे काय असणार आहे, आता मी फोर्स ह्या साईडला लावतोय. ठीक आहे, जेवढा फोर्स मी इकडे लावतोय तेवढा फोर्स हा इकडे अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, कोणत्या डिरेक्शननी, ऑपोजिट डिरेक्शन. ह्या साईडला मी फोर्स लावतोय, ऑपोजिट साईडनी फोर्स कोण लावते, स्ट्रिंग लावते, स्ट्रिंग. ठीक आहे, म्हणजे ऑपोजिट लावते म्हणून इथं साईन निगेटिव्ह येणार. ठीक आहे, निगेटिव्ह येणार. मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय झालंय, केवढं डिस्प्लेसमेंट झालंय, एक्स. केवढं डिस्प्लेसमेंट झालंय, एक्स. ठीक आहे, एक्स एवढा डिस्प्लेसमेंट झालेला आहे. म्हणजेच काय येणार आहे, एफ इक्वल टू मायनस के एक्स. डिस्प्लेसमेंट ह्या साईडला होतोय, इकडं आला तर इकडं होतोय. पण नेगेटिव्ह साईन का, फोर्स मी इकडे लावतोय पण बॉडी कुठे टेन्स मूव्ह होणार, ते मेन पोझिशनला. म्हणजे ऑपोजिट साईडला फोर्स होतोय. कोण करते, हे स्ट्रिंग. म्हणून नेगेटिव्ह साईन. मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल, फोर्स इज प्रोपोर्शनल टू दी डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, त्याचं ते त्याच्यावरून ते इक्वेशन येणार. ठीक आहे, बघा आता काय काय करायचं आपल्याला. पहिलं एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. ओके, नाव आता बघा त्याचं डेरिव्हेशन काय करायचं आपल्याला. डेरिव्हेशन पण करता यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काय काय करायचं, सिंपल हार्मोनिक मोशनचं डायग्राम काढायचं आहे, त्याच्यानंतर हे करायचं आहे. ठीक आहे, बघा ह्याच्यानंतर ना एक्स इज अ डिस्प्लेसमेंट अँड एफ इज अ रेस्टोरिंग फोर्स. आता ह्याच्यावरून मी डेरिव्हेशन बघा कसं काढणार आपण. फोर्स इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. ठीक आहे, जे काय फोर्स आहे ते डिरेक्टेड टू कुठं होणार आहे, मेन पोझिशनला होणार आहे. ठीक आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी mean position and magnitude is a proportional to the displacement from the mean position. म्हणजे फोर्स इज ऑलवेज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोणाला असणार आहे, डिस्प्लेसमेंट, दॅट इज एक्स. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. एक्स इज अ डिस्प्लेसमेंट, एफ इज अ रेस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय करणार, एफ इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काढत असताना त्यावेळेस कॉन्स्टंट येणार, वेर के इज अ कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. के इज कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि तर मायनस येणार. मायनस काय येणार, काहीतरी दिलंय, टुवर्ड्स दी मीन पोझिशन
अँड मॅग्निट्यूड इज द प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. तुम्हाला सांगितलं जेवढा फोर्स इकडे खिचतोय तेवढाच तो फोर्स ऑपोजिट डिरेक्शनने खिचतोय. दॅट इज म्हणून मायनस के एक्स. ठीक आहे, इथं द्या इक्वेशन नंबर 1. नाव नेक्स्ट वी नो दॅट काय माहिती तुम्हाला? काही नाही. ठीक आहे, बघा वी नो दॅट की तुम्हाला सेकंड लॉ माहिती. ठीक आहे, कुणाचा? न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो? फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. ठीक आहे, मग आता मला ॲक्सलरेशन काढायचं आहे. ॲक्सलरेशन तिथंच ठेवतो, मास मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, दॅट इज फोर्स अपॉन मास. ठीक आहे, फोर्सची व्हॅल्यू काय आली? मायनस के एक्स डिवाइड बाय एम, दॅट इज मायनस के. ह्याची व्हॅल्यू काय आहे? मायनस के एक्स डिवाइड बाय एम. इक्वेशन नंबर, इथे इक्वेशन नंबर देऊ नका. आता हे जरा सेपरेट करतोय मी इथं. ए इक्वल टू मायनस के बाय एम. ठीक आहे, इथे काय येणार मग? एक्स ॲज इट इज. आणि वेअर के बाय एम काय असणार आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी दॅट इज ओमेगाची व्हॅल्यू काय असते? लक्षात ठेवा, ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी, दॅट इज के बाय एम असतं. मग इथं पुट करा ए इक्वल टू मायनस, हे ओमेगा स्क्वेअर असतं. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर इक्वल इंटू एक्स. हे ॲक्सलरेशन येणार आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला डिराईव्ह करायचं. ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये एवढंच दिलेलं आहे. काय दिलं इथं? ए इक्वल टू मायनस के एम एक्स. ठीक आहे, हे इक्वेशन असणार सेकंड. ठीक आहे, तिथे इक्वेशन येणार सेकंड. आणि हे काय? ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पण तुम्हाला जास्त माहितीसाठी तुम्हाला हे इथंपर्यंत लिहून दिलं. ठीक आहे, ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. लास्टला एक सेंटेन्स लिहायचं. Acceleration is directly proportional to the displacement. It depends upon the displacement. And also, force is directly proportional to the displacement. Force आणि acceleration कुणावर डिपेंड आहेत? डिस्प्लेसमेंटवर. ठीक आहे, म्हणजे ॲक्सलरेशनच्या वेळेस पण नेगेटिव्ह साईन येतं. म्हणजे जेवढं ॲक्सलरेशन करणार आपण तेवढंच ऑपोजिट साईननी होणार. ठीक आहे, म्हणजे तिथं पण नेगेटिव्ह येणार. म्हणजेच काय असणार? फोर्स आणि ॲक्सलरेशन आर ऑलवेज ऑपोजिट टू डिरेक्शन्स. ठीक आहे, असं आहे. टेक दिस क्वेश्चन. नाव फोर्थ वन कन्सेप्ट. फोर्थ काय याच्यामध्ये? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन्स. जर तुम्हाला असं विचारलं असेल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, पहिले डेफिनेशन द्यायची. कोणाची? लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची. ठीक आहे, काय? सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज लिनियर पिरियडिक मोशन्स ऑफ अ बॉडी इन विच force is always directed towards the main position and magnitude is proportional to the displacement from the main position. हे लिहिल्यानंतर ना हे लिहायचं. ठीक आहे, हे ऑलरेडी इथं लिहिलं होतं म्हणून रफ नाही केलं मी. ठीक आहे, हे इथं लिहायचं. ठीक आहे, त्याच्या खाली हे लिहायचं. हे येणार इक्वेशन. काय फॉर्म करायचं आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा आता काय येणार ह्याच्यामध्ये. काय करणार आता? मायनस इथे काय असणार आहे? एक्स काय असणार आहे? एक्स इज displacement. F काय? F is a force. ठीक आहे, रेस्टोरिंग फोर्स आहे. नाव नेक्स्ट we know that काय? ह्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे तुम्हाला? न्यूटन्स सेकंड लॉ. ठीक आहे, न्यूटन्स सेकंड लॉ काय? न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. ठीक आहे, ह्या फोर्समध्ये फोर्सची व्हॅल्यू काय? मास इंटू ॲक्सलरेशन. ते ह्याच्यामध्ये पुट करा. पुट इन इक्वेशन 1. मग केल्यावर काय ना? फोर्सची व्हॅल्यू आहे मास इंटू ॲक्सलरेशन. ठीक आहे, मायनस के एक्स ॲज इट इज. ह्याला इक्वेशन देतो मी सपोज सेकंड. ठीक आहे, आता वेलॉसिटी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम दॅट इज dt. ठीक आहे, ऑल्सो ॲक्सलरेशन काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी पर युनिट टाइम. ठीक आहे, हे माहिती पाहिजे.
त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करणार. काय काय मिळतं मग, एम, ए ची व्हॅल्यू काय, ए म्हणजे काय डीव्ही बाय डी टी असणार इथं, डीव्ही बाय डी टी इक्वल टू मायनस के एक्स ॲज इट इज. ठीक आहे. आता एम ॲज इट इज राहणार, डी, व्ही ची व्हॅल्यू काय, व्ही म्हणजे काय होतं डी एक्स बाय डी टी. ठीक आहे, डी बाय डी टी तसंच ठेवतो. व्ही च्या जागी बघा इथं मॅथमॅटिक्स, तुम्हाला मॅथ्सचा डिफरन्शिएशन येत असेल, डिफरन्शिएशन करता येत असेल तर हे इझी जाईल तुम्हाला. ठीक आहे, जे नॉन मॅथ्स लवर आहेत त्याच्यासाठी थोडा अवघड आहे. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. व्ही म्हणजे काय, इथं व्ही म्हणजे डी एक्स बाय डी टी. ठीक आहे, व्ही च्या जागी इथं व्ही लिहिणार होतो ना मी, व्ही च्या जागी काय लिहिणार, डी एक्स बाय डी टी, डी एक्स बाय डी टी. नाव नेक्स्ट इक्वल टू मायनस के एक्स, इक्वल टू मायनस के एक्स. पुढं डी इंटू डी काय होणार मग, एम डी स्क्वेअर एक्स डिवाइड बाय डी टी इंटू डी टी, डी टी स्क्वेअर होणार. ठीक आहे, इथे येणार डी टी स्क्वेअर, इथं डी इंटू डी, डी स्क्वेअर एक्स ॲज इट इज, आणि डी टी इंटू डी टी, डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस, इथं मायनस के एक्स आहे, इकडे आल्यावर काय होणार प्लस. ठीक आहे, इथं प्लस के एक्स इक्वल टू 0. ना डिवाइडिंग बाय एम करा. ठीक आहे, डिवाइडिंग बाय एम ऑन बोथ साइड. मग काय येणार, हे रफ करतो पहिलं. ठीक आहे, बघा आता डिवाइडिंग बाय एम केलं काय करायचं मग, इथे येणार डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के बाय काय येणार एम, इथं एक्स ॲज इट इज इक्वल टू 0. ठीक आहे, वेअर के बाय एम काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला के बाय एम अँग्युलर वेलोसिटी, वेअर के बाय एम इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे के बाय एम च्या जागी काय पुट करणार ओमेगा स्क्वेअर, म्हणजे इथे येणार डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. ठीक आहे, व्यवस्थित एक मिनिट, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, जे नॉन मॅथ्स लवर आहे त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे, पण व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं असेल, बिना स्किप करता बघितलं असेल तर तुम्हाला इझिली येणार. ठीक आहे, टेक दी स्क्रीनशॉट आणि हे तुम्हाला विचारू शकता 3 मार्क्ससाठी. ठीक आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन द्यायचं, त्याच्यानंतर ना 1 by 1 हे सॉल्व करायचं. ठीक आहे, आणि तसंच तुम्हाला साइड बाय साइड फिजिक्स आणि मॅथ्स पण शिकवणार आहे. ठीक आहे, प्लीज तुमच्या स्टुडंटला फ्रेंड्सला वगैरे शेअर करा, जेणेकरून आपलं फिजिक्स त्यांना तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, फिजिक्स प्लस मॅथ्स पण फायदा होईल. ओके, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला.